छत्रपती संभाजीराजे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक शोधायला निघाले आहेत। यावेळी त्यांच्यासोबत अनेक पक्षांचे कार्यकर्ते आणि शिवभक्त आहेत। थोड्याच वेळात ते नवी मुंबईत येतील आणि तिथून थेट मुंबईकडे रवाना होतील। यावेळी त्यांच्यासोबत जाण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अंकुश कदम उपस्थित आहेत। त्यांनी या आंदोलनावर बोलताना ज्या ठिकाणी स्मारकाचे जलपूजन झाले ते स्मारक कुठे आहे, 200 कोटी आतापर्यंत खर्च झाले ते कुठे झाले याचा हिशोब द्यावा, जनतेला फसवले असून अशी फसवी आश्वासनं देऊन लोकांची दिशाभूल केली। यापुढे जनतेला माहित आहे या सरकारने मराठा आरक्षण असो व महाराजांचे स्मारक अनेक ठिकाणी फसवले आहे, त्यामुळे यापुढे हे चालणार नाही। काही वर्षापूर्वी आजचे दिन म्हणून जी घोषणा करत छत्रपतींच्या नावाने मत मागण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलं होतं आणि भूल थापा देऊन महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी जनतेला कशा प्रकारे फसवलंय। आणि मला वाटते 6 वर्ष झालं स्वतः देशाचे पंतप्रधान यांनी येऊन या ठिकाणी जलपूजन केलं होतं। त्या ठिकाणी जलपूजन करून त्या अरबी समुद्रामध्ये 200 कोटीपेक्षा जास्त खर्च केलेला आहे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते 200 कोटीचं काम कुठपर्यंत झालेलं आहे, किती मोठ्या प्रमाणात 200 कोटी खर्च करून काम झालेलं आहे हे शोधण्याचं काम स्वराज्य पक्षातून होतं। या देशाला दिशाभूल करण्याचं काम कशा प्रकारे या देशात चालू आहे याची आम्ही महाराष्ट्राला झलक दाखवून देण्याचं काम करणार आहे। आणि यापुढे अशा प्रकारे फसव्या आश्वासनांचं स्वराज्य पक्षाकडून महाराष्ट्रभर पोलखोल करण्याचं काम आजपासून सुरुवात केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजच नाहीये तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असू द्या, ही महत्वाची स्मारक आहेत की ज्याची महाराष्ट्राची अस्मिता आहेत आणि यांच्याबद्दल अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक झालेली। कारण तुम्ही जलपूजन करता, तुम्ही कुठल्याही टेक्निकल गोष्टीचा विचार न करता पुढे निवडणूक आहेत म्हणून काहीतरी आश्वासनं द्यायची, पुढे निवडणूक आहेत म्हणून अशा प्रकारच्या ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा आराध्य दैवत आहे त्यांच्याबद्दल अशा चुकीचा मत मागण्याचा कार्यक्रम केला जातो। आणि म्हणूनच आता स्वराज्य पक्ष छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली या सगळ्या खोटारड्या राजकारण्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही तिकडे राहणार नाहीये। आता महाराष्ट्रात आम्हाला तेच बघायचंय की आम्ही न्यायिक भूमिका मांडतोय, आम्ही कुठली हिंसक भूमिका करत नाही, आम्ही सत्याच्या मार्गाने चाललोय। आणि अशा वेळी कोणी जबरदस्ती करत असेल तर आम्ही अगदी न्यायालय आपल्या कायद्यात बसून तसं संविधानाच्या कसोटीमध्ये बसून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं आंदोलन तिथे करणार आहोत। परंतु मला असं वाटतंय कुठेतरी हे चिघळवण्याचं काम करतायत। जे शांततेच्या आंदोलनात शांततेचं आंदोलन असतं ते जाणीवपूर्वक कसं चिघळवायचं असं पोलिसांकडून झालं तर पोलिसांनाच नाहीये तर सरकारलाही परवडणारं नसणारे आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उठल्याशिवाय राहणार नाहीये। आपण पाहिलं असेल की सिंधुदुर्गाचा छत्रपती शिवरायांचा जो पुतळा कोसळला त्यावेळी पण 15 दिवसाच्या छत्रपती संभाजीराजेंनी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला लेटर दिलं, नेव्हीला लेटर दिलं होतं की हा पुतळा व्यवस्थित बांधवलेला नाहीये, तो ढाच्यामध्ये नाहीये। म्हणजे छत्रपती संभाजीराजेंची दूरदृष्टी पहा, त्यांनी हे 20 दिवसात म्हणजे ज्या दिवशी पुतळ्याचं अनावरण झालं आणि 20 दिवसात सांगितलेलं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तेच घडलं। असा दूरदृष्टी नेता आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी। आणि म्हणूनच त्यांनाही विचारायचंय की तुम्ही हा 200, 350, 250 कोटी खर्च कशावरती केलाय आणि अशा प्रकारे जर का तुम्ही या महाराष्ट्राची दिशाभूल करत असाल तर आता महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आता महाराष्ट्राच्या जनतेला कळालेलं आहे, आरक्षणाचा विषय असू द्या, छत्रपती शिवरायांच्या बाबतीत असू द्या, मराठा समाज असू द्या, मराठी अस्मिता असू द्या, या सगळ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र जागृत झालेला आहे। आणि येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं या सरकारने आम्हाला फसवलेलं आहे त्यांना धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी आम्ही नक्की करू।